त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी तालुक्याला पहिला आलो, जिल्ह्याला पहिला आलो, विभागाला पहिला आलो आणि राज्यामध्ये जेव्हा आमची स्पर्धा झाली तेव्हा त्या स्पर्धेचा निकाल लागायच्या वेळेला मी तिथं नव्हतो, कारण स्पर्धेत बक्षीस भेटेल नाही भेटेल माहित नाही, पण माझा एक कार्यक्रम होता माजलगावला आणि मी त्या कार्यक्रमाला निघून गेलो. त्यांनी सांगितला तो किस्सा आणि मला फोन आला की महाराष्ट्राचा स्वच्छता दूत म्हणून तुमची निवड झाली आहे, 51,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळालंय. मी ज्या कार्यक्रमाला गेलो होतो त्याचं 25,000 रुपये मानधन होतं साहेब. ते 25 आणि हे 51, 76,000 रुपयाचं पारितोषिक मला मिळालं. मी घरी फोन केला माझ्या बापानं, आईनं फोन उचलला, फोन स्पीकरवर होता. ताईंनी सांगितलं बरोबर आहे. फोन गेल्याबरोबर घरामध्ये आनंदाचं वातावरण, पण माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी होतं. माझी बहीण आलेली होती, माझ्या बहिणीने विचारलं एवढा आनंदाचा दिवस आहे, रडाय काय झालं? आणि माझ्या बापानं सांगितलं 70-75 हजारासाठी मी वर्षभर लोकांच्या दारात काम करीत होतो. माझा पोरगा स्वच्छता दूत होऊन एका दिवसामध्ये एवढे पैसे आणतोय, आयुष्यात दुसरं काहीच नाही कमवत. बाळांनो, तुम्हाला आयुष्यात काय यशस्वी व्हायचंय, का गुणवंत व्हायचंय? आज तुमच्या सोबत बाप इथं आलाय, आज तुमच्या सोबत इथं आई आली आहे. तुम्ही सत्काराला जेव्हा पुढे याल ना तेव्हा संयोजकाच्या वतीनं तुमच्या मायबापालाही पुढे बोलवलं जाईल आणि त्याचा सत्कार केला जाईल. जो बाप आयुष्यात कुठल्याच सत्काराला पुढे गेला नाही ना, तो बाप आज तुमच्यामुळे स्टेजवर येतोय ना, या एका गोष्टीसाठी तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय.